तर मुंबईची चैत्यभूमी ही एक ऊर्जा देणारी भूमी आहे असं विधान सुनेत्रा पवार यांनी केले। बाबासाहेब म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी मशाल। आंबेडकरांनी जगाला सर्वात श्रेष्ठ संविधान दिले असे विधान देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले। मुंबईची ही चैत्यभूमी केवळ एक स्मारक नाही तर ती एक ऊर्जा केंद्र आहे। दरवर्षी इथे येणारा भीम अनुयायी हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची मशाल मनात घेऊनच येतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि सामाजिक न्यायाचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षण संघटन संघर्षाचे प्रतीक होते। आज लाखो करोडो लोकांना स्वाभिमानाने जगता येत आहे। त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने संपूर्ण भारताला नवी दिशा दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज चैत्यभूमीवर अभिवादन केले। दरम्यान त्यांनी मुंबईत होणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासंदर्भात भाष्य केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं 95% काम पूर्ण झाले। कोणतीही अडचण न येता काम पूर्ण होणार, जगाला हेवा वाटेल असं भव्य स्मारक असेल असं देखील शिंदे म्हणाले। बाबासाहेबांनी आपलं ज्ञान स्वतःसाठी वापरलं नाही तर या तळागाळातल्या लोकांना सक्षम करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण ज्ञान खर्ची केलं। आणि म्हणून त्यांचा विचार हाच आमच्या सरकारचा DNA आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा आमचा मंत्र आहे आणि तो कायम राहील। बाबासाहेब आपले मानबिंदू आहेत आणि बाबासाहेब आपले दीपस्तंभ आहेत। 2047 पर्यंत भारत जगातला एक शक्तिशाली देश करण्याचा निर्धार आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केला आहे आणि त्याप्रमाणे मोदीजी सांगतात त्याप्रमाणे देशाला तिथपर्यंत नेण्याची ताकद या आपल्या घटनेमध्ये आहे। सरकार केवळ स्मारकाच्या तारखा देतात। महाराष्ट्रात जर शिवरायांचे आणि आंबेडकरांचे स्मारक उभारू शकत नसेल, यांचं नाव घेण्याचा सरकारला अधिकार नाही अशा शब्दात राऊतांनी सरकारला खडेबोल सुनावले। स्मारक कधी होणार हे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे असं आवाहन देखील खासदार संजय राऊतांनी केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल किंवा अरबी सागरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, या देशातल्या दोन्ही प्रमुख महानायकांचं स्मारक महाराष्ट्रामध्ये अद्याप उभं राहू शकलं। कारणं काही देतील, पण जर या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारकं सरकार उभं करू शकत नसेल तर या सरकारला या दोन्ही विभूतींची नावं घेण्याचाच अधिकार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।